उद्यमबाग एरिया आहे आणि सापलाईनच्या कंपनीमध्ये. कसल्या फॅक्टरी आहे तुमचे? हे नडगोड थ्रेडिंग होतं. ठीक आहे. इथं गेलाय ना? हां तिथं गेलं ते पोतं आहे की ते वरचं. हां ते काढून बघूया. ठीक आहे. समोर आवा तोंड काढलं काय? हाय तोंड काढलं काय? साप कसं बसलाय व्यवस्थित. अडचणीची जागा आहे फार. अजगर नाही, अजगर नाही. आत खाली झाला, खाली झाला, खाली झाला. खाली गेलं काय? इथं या, इथं या. अजगर नाही हो. हा व्हिडिओ आता साप पकडताना काय बोललो नाही मी, कारण त्याच्यावरती जास्त फोकस होतं. अटॅकसुद्धा केला. आता व्हिडिओमध्ये केवढा आला माहिती नाही. तिथं जागा फार कमी होती आणि मग त्यामुळे मग सापाला पकडणं मुश्किल जाते आम्हालासुद्धा. आणि साप मग अशा ठिकाणी ॲग्रेसिव्ह जास्त होतात, चावायचंच बघतात. तो अटॅकसुद्धा केला. मग लगेच हातातून सोडलं. त्याला हेवी मटेरियल होतं सगळं, त्यांचं ते मेटलचं कीस वगैरे सगळं होतं. मग तशा ठिकाणी साप मिळणं फार कठीण असतं आहे. जास्त परिश्रम घ्यावे लागतात. आणि कॅमेऱ्याच्या मागे जे आहेत त्यांनी व्यवस्थित ते कीस काढून दिले, त्यामुळे मिळाला म्हणावं लागेल. घोणस आहे, अंदाजे 3-4 वर्षाचा हा घोणसचा साप आहे. फार डेंजर, काळजी घ्यायला पाहिजे सर्वांनीच. इंडस्ट्रियल एरिया आहे, उद्यमबाग एरिया, आणि अशा ठिकाणी साप जास्त असतात, उंदरं वगैरे असतात. मग त्यामुळे त्याच्या पाठीमागे सापसुद्धा अशा ठिकाणी येतात. स्वच्छता ठेवा, तुमची कंपनी असू दे, काही असू दे, क्लीननेस ठेवा. म्हणजे चुकून साप जरी आला तरी दिसेल. आणि सर्व बाजूला पॅक ठेवा, म्हणजे साप यायचा धोका कमी होईल. आवडला व्हिडिओ जरूर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.